सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपल्या हिंदू धर्माचा देव आहे हा जगाला अजून माहीत नाही। हिंदू धर्माचा कोणता देव आहे? कोणी गणपती देव आहे, कोणी शंकर म्हणते, कोणी ब्रह्मदेव म्हणते। तर आपल्या हिंदू धर्माचा जो मुख्य देव आहे त्याचं रहस्य आहे का? ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्वतोर्ता दशांगुलम। ते वडाचं झाड आहे। हा जो देव आहे याला हजारो शिर, अनंत डोळे, अनंत कान, अनंत नाक आहे। एवढा असूनही तो दशांगुली उरून राहिलेला आहे असं म्हटलं जातं। हा आपल्या हिंदू धर्माचा मुख्य देव आहे आणि हा देव पृथ्वीवर पूर्ण म्हणा अंशुभाने अवतार घेतो आणि त्याच्यामुळे आपल्या धर्माचा उद्धार करतो। हा देव नष्ट होत नाही। हा जसाच तसा राहतो। याचं ज्ञान जसं राहतं तेच तसं राहतं आणि त्याला कसल्या प्रकारचा धोका होत नाही। जग येऊ अथवा जाऊ हा देव नष्ट होत नाही। हा आपल्या जगाचा आणि हिंदू धर्माचा मुख्य देव आहे। त्याचं नाव आहे सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात संवृष्ट दशांगुलम। याचा ऋषी आहे नारायण ऋषी, नंतर पुरुष देवता, अनुष्टुप, छंद, गांधर्व, स्वर अशा दृष्टीने हा देव आहे। या देवाची रोज प्रार्थना केल्याशिवाय हिंदू धर्मातल्या माणसाला पूर्णत्व येत नाही। जरी तुम्ही किती मोठे महाराज असला आणि हे जर आठवण तुम्ही केली नाही तर तुमचं सगळं निष्फळ होणार आहे। होतं कारण अनेक ठिकाणी अशी गोष्ट आहे की हा जो देव आहे त्या देवाचं महत्त्व आपलं आता या ठिकाणी आपण पाहणार आहे। बुद्धी ज्ञान हे सगळं हा देव प्रगट करून देतो आणि त्याच्याकरता आपण या ठिकाणी ही प्रार्थना म्हणली। तो आता या ठिकाणी आपण वेदामध्ये काय म्हणले ते पाहू। ओम अधश्वेतं कलशं गोभीम आक्तं कार्ष्ममावा वाजे अक्रमित सश्वान आहिन्वरे मनसा देवयन्तां कक्षिवते शतहिमाय गुणम। त्यानंतर धवळरंगी दुधाचे मिश्रित झाल्यावर हा जो सोमरस आहे याचा रंग धवळ रंग म्हटलाय, धवळ रंग। तर आता या ठिकाणी होल्टेज नंबर 6 या क्रमांकावर आपण आता बोलतो आहोत ज्ञानाबद्दल। तर धवळ रंग म्हणजे स्फटिक वर्ण, आज्ञाचक्र जे आहे आपलं ते धवळ वर्ण म्हणजे स्फटिक वर्ण आहे। 6 नंबरचा व्होल्टेज हृदयामध्ये येतो, धवळ वर्णाचा आहे आणि ते स्फटिक वर्ण आहे म्हणजे आरपार दिसणारा आहे। याची देवता आहे दत्तात्रय भगवान आणि ज्ञान प्रदान करणे, ब्रह्मज्ञान प्रदान करणे, आत्मज्ञान प्रदान करणे हे याचं महत्त्व आहे। म्हणून आता आपण याचा ऋचाचा अर्थ पाहतो आहोत। हे परमेश्वर स्वामहा धवळ रंगी दुधाचे मिश्रित झाल्यावर आपल्या नियोजित निश्चित स्थानी राहणारा कलशात ठेवलेला बाहेर पडण्याची इच्छा न करणारा तो हा हो सोम कलशातच ठेवला जातो। याचा अर्थ असा आहे ही जी बुद्धी आहे आपली ही साठवून ठेवण्याकरता आपल्या आज्ञाचक्र म्हणजे हृदयामध्ये आज्ञाचक्रामध्ये कलश आहे, कलश। आणि त्या कलश जो आहे तो स्फटिक वर्ण आहे।
त्याला आरपार दिसतं. आता हा जो सोमरस आहे हा हिरवट रंगाचा आहे आणि हिरवट रंगाचा असल्यानंतर त्याला दूध टाकलं थोडंसं तर तो स्फटिकवर्ण बनलेला आहे. म्हणजे त्याने आपलं दत्त महाराजांचं अधिष्ठान निर्माण केलेलं आहे, परमेश्वर अधिष्ठान. आणि त्या दृष्टीने तो आपला काय देणार आहे पाहणार आहेत. सो ज्याप्रमाणे मोकळा सोडल्यावर धावा सुटतो तद्वत सोमाची दिव्यत्व प्राप्त करण्याची इच्छा पुरी करण्यासाठी याचक सोमाला मनपूर्वक प्रेरणा देतो. म्हणजे त्याचे वेद मंत्राने स्तुती करतो. शेकडो प्रकारे स्तुती करणाऱ्या कक्षीवान ऋषींना दान म्हणून ज्ञान व तेज प्राप्त करतो. आता या ठिकाणी ऋषी आहे तर त्या ऋषींना जे ऋषी आहेत सगळे ऋषी म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन सोमरस पिऊन राहणारे जे त्यांना ऋषी म्हटल्या जात. सोमरस पिऊन राहणारे जे त्यांना ऋषी म्हटलं जातं. आणि आपले जे ज्ञान आणि तेज हे आपला प्राप्त कुठं होतं व्होल्टेज नंबर 6 मध्ये होतं. म्हणजे समजा मटकी आहे ती भिजू घातली की तुला कोंब फुटतात. तशा प्रकारचं 6 नंबर जो बटन आपलं व्होल्टेज आहे सोमरस पेल्यानंतर ह्या रसामध्ये ह्या व्होल्टेजमध्ये तेज प्रगट होऊन त्याला नवे 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 असे तंतू बाहेर पडतात. म्हणजे मज्जा तंतू बाहेर नवे तयार होतात आणि त्यामुळे नवीन ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान आणि तेज प्राप्त होतं. तेज ज्ञानाचं ज्ञान आणि तेज या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं ज्ञान आणि तेज प्राप्त झालं पाहिजे हा मागचा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हणतो ह्याची अंडी आणून तेज तयार होते, कसं काय तयार होणार? ज्ञान म्हणजे काय तेज म्हणजे काय? ज्ञान म्हणजे सत्य काय आहे याचं ज्ञान होणे सत्य म्हणतात. तेज काय त्याचा प्रभाव किती पडतो याला तेज म्हटलेलं आहे. तर आता हे जे काही 6 नंबरचं बटन आपल्या हृदयामध्ये आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी ज्ञान आणि तेज म्हणजे बुद्धी प्रकट होण्याचं शास्त्र हे सांगितलेलं आहे. आपल्या शरीरात किती ज्ञान आहे किती तेज आहे. आता समजा तुम्ही समजा तुमच्या शरीराचं ज्ञान तेज आहे 6 नंबरमध्ये. जर हा मंगळ खाता असता हे तेज नष्ट होतं, ते प्रकट होत नाही. ते भूतियान मार्गाचं तेज ज्ञान नष्ट होतं. वरण भात आमटी भात खाऊन जर तुम्ही अशी साधना करत असतान तर या ठिकाणी ज्ञान प्रकट नाही होत, तेजही प्रकट होत नाही. या ठिकाणी पितर तत्व प्रकट होतं. आणि फळं दूध खाल्ल्यानंतर आता या ठिकाणी आपलं उपासाची पद्धत झाली. फळ आणि दूध म्हणजे सोमरस म्हणजे ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, साबुदाण्याची खीर हे सोमरसाचे 4-5 घटक आहेत. हे घटक जेव्हा आपल्याला शरीरामध्ये प्राप्त होते ना तेव्हा हे आज्ञाचक्रावर हृदयामध्ये 6व्या नंबरमध्ये येते. आणि ते जेव्हा तयार होईल तेज ज्ञान हे इंद्रिय आहे का? तेज हे काय इंद्रिय आहे का? हे व्होल्टेज म्हणजे छंद आणि स्वर आहेत. ज्ञान आणि तेज प्राप्त करणारे त्रिशूप छंद आणि दैव स्वर आहेत. ही अक्षर आहेत 48. 48 दोन्ही जेव्हा प्रकट होते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये ज्ञान प्रकट होईल, तेज प्रकट होईल, बुद्धिमत्ता वाढन. तशी वाढू शकत नाही. आता मग हे प्रकट व्हायचं म्हणजे समजा ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् त्याची 24 अक्षर. परत ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ही झाली 48 अक्षर. म्हणजे आपण जेव्हा हे सगळं अक्षर पाहू 48 अक्षर जेव्हा उच्चार करू तेव्हा आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या लहरीमध्ये व्होल्टेजमध्ये ज्ञान प्रकट होतं. ज्ञान हे कसं काय प्रकट होतो? आता ऊस घेतला ऊस आणि तो ऊस लहान कवळा असताना तुम्ही चावला म्हणजे त्याच्यामध्ये रस कमी आहे.
ते जे कमी आहे. पण जेव्हा त्याची पक्की वाढ होईल ऊसाची, तेव्हा त्याच्यामध्ये पक्का रस झाला हे आपल्याला कळणार. म्हणजे त्यावेळेला पक्क तेज पडलेलं आहे. हा सोमरस जो आहे ना, हा सोमरस जो आहे ना, हा सोमरस जो आहे ना, हा सोमरस हिरवट रंगाचा आहे. ऊसाचा रंग हिरवट रंगाचा आहे. शिवाय तो पारदर्शक आहे. चांगला ऊसा रस काढला ना, तर त्या ग्लासाचा तळ दिसतो. म्हणजे इतका पवित्र ऊसाचा रस आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध पडलं की त्याचं स्फटिक वर्ण बनतं. स्फटिक म्हणजे प्रकाश पडतो. म्हणजे सोमरसाचं दूध आणि फळं खाल्ल्यानंतर आपलं जे आज्ञाचक्र आहे आणि हृदयातलं जे 6 नंबरचं व्होल्टेज आहे, यांचा एकमेकांशी संबंध येऊन आपला परमेश्वराचं, दत्त महाराजांचं दर्शन होतं. ते ज्ञान प्राप्त, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला 6 नंबरचं बटन व्होल्टेज मात्र पॉझिटिव्ह पाहिजे. आणि ते मिळवण्याकरता आपल्याला दररोज सोमरस म्हणजे रोज फळं खाल्ली पाहिजेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्ञान प्राप्त होतो. अर्थ ज्ञानेश्वरांनी लिहिली. कृष्णाने भगवद्गीता सांगितली, रामाने रामगीता सांगितली. हे जे ज्ञान आहे, ईश्वरी ज्ञान जे प्राप्त करायचे, ते ज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याला दररोज सोमरस पाहिजे. त्याच्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि ते ज्ञान प्राप्त होण्याकरता आपलं 6 नंबरचं जे बटन आहे हृदयातलं, ते आपलं ते तपासून पाहतो की हो, आपलं जे आज्ञाचक्र आहे त्याचा नंबर आहे 6 आणि आपल्या हृदयातलं जे बटन आहे 7. ही दोन्ही ठिकाणी हृदयात म्हणजे आज्ञाचक्र भुवयामध्ये जे आहे, इथं ज्ञान प्राप्त होतं. आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्ञान शरीरात कुठं प्रगट होतं? ज्ञान शरीरात तेच कुठं प्रगट होतं? हे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये डोळ्याच्या वरच्या बाजूला 3रा डोळा ज्याला म्हणतात उघडतो, त्या ठिकाणी हे ज्ञान प्रगट होतं. म्हणजे आपला ज्ञान प्रगट व्हायचं, ब्रह्मज्ञान प्रगट व्हायचं, आत्मज्ञान प्रगट व्हायचं. सत्य काय? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, हा निर्णय होतो. ब्रह्म तेवढं सत्य आहे, बाकीचं संपलं. म्हणून या ठिकाणी हे ज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्याला सोमरस प्राशन करणं अवघड आहे. आता समजा शाळेत जाणारी मुलं किंवा घरात असणारी माणसं, तुला ज्ञान नाही राव, तुला काम करीत नाही, तुला काय सुचत नाही, अभ्यास होत नाही, अमुक होत नाही. याचं कारण का? तर 6 नंबरचं जे बटन आहे ते 10 mm किंवा 6 mm ते 10 mm आलं की तुम्हाला 60% ते 100% ज्ञान प्राप्त होतं. सत्य काय, असत्य काय, नंतर त्याचं तेज किती, त्याचा समाजाचा प्रभाव किती पडतो. समाजाचा प्रभाव पडला पाहिजे ना, ते ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्याच्यापासून सत्य प्राप्त होतं, सत्य कळतंय ते ज्ञान. आणि ज्याच्यापासून सत्य कळत नाही ते अज्ञान. ज्याच्यापासून प्रकाश पडतो, ज्ञान होतो, दिव्य प्रकाश पडतो, आपलं शक्ती वाढते, ते तेज. आणि जे तिथं तेज पडत नाही ते अंधार. समजा तुमच्या शरीरात तेज नाही पण ज्ञान नाही प्रकट होत, तुम्ही समजा मंगळ खाता असताल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. त्याचं असं जगण्यापुरतं एवढं ज्ञान प्राप्त होईल. आणि जर समजा तुम्हाला फळं आहार असेल रोज, तर तुम्हाला ब्रह्मज्ञान सत्यम व धर्मम चर, तर सत्य बोलण्याचं ज्ञान प्राप्त होईल. सत्य तेज असे ज्ञान प्राप्त होईल. कोणाला फसवण्याचं ज्ञान नाही प्राप्त व्हायचं. लोकांना फसवणे अज्ञान आहे, अंधार आहे. आणि लोकांना सत्य ज्ञान सांगणे हे तेज आहे. ज्याची गेली जाण तो झाला ब्रह्म. संत तुकाराम महाराज म्हणले, ज्याची जाण गेली, सगळं संपलंय, त्याला सत्य ज्ञान प्राप्त होतं. जाण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे बाजूला गेलेले आहेत. सर्व इंद्रिय तुमची पवित्र झालेली आहेत.
इंद्रियांना सत्य डोळे आलेले आहेत आणि अशा दृष्टीने हे ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होणं फार अवघड गोष्ट आहे. तुम्ही ग्रंथ वाचू शकता, पोथ्या वाचू शकता, परंतु ग्रंथ लिहिणे अवघड आहे. ग्रंथ ऐकणे सोपं आहे, ग्रंथ वाचणं सोपं आहे, परंतु ग्रंथ लिहिणे अवघड आहे. कारण त्याच्या ज्या लहरी किंवा जे सिद्धी शक्ती आहेत ते ईश्वराकडून मिळतात. आता अभंग किंवा वेदामधले मंत्र हे सगळे परमेश्वराकडून आपल्याला मिळतात. हा जो परमेश्वर आहे, ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात संवृष्ट दशांगुलम. तर वडाचं झाड लावलं, वडाचं झाड, आणि ते वडाचं झाड इतकं मोठं झालं, बापरे बापरे, जवळजवळ 5,000-10,000 मैल पसरलं. आणि मग सांगितलं की वडाचं विश्वरूप आहे, विराट रूप आहे राव. एवढं मोठा होऊ नये तो वड पुन्हा 10 अंगुल म्हणजे बियामध्ये आलेला आहे. किती सूक्ष्म बी आहे. ते सूक्ष्म बी किती आहे, बाजरीपेक्षा छोटं बारीक आहे. त्या बियामध्ये एवढा मोठा वृक्ष येऊन बसलेला आहे तो 10 अंगुली. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मूळ जो तुमचा वड आहे ना, तो नष्ट झालेला आहे का? नाही. मग त्याच वडाला पुन्हा जे बी आलं ते बी 10 अंगुली म्हणजे अतिशय सूक्ष्म आलं. तेच बी घेऊन तुम्ही समजा निर्णय देशात नेऊन लावलं तर तसाच पुन्हा वडाचा वृक्ष तयार होईल, पुन्हा तसाच वडाचा वृक्ष तयार होईल, पुन्हा तसंच बी त्या छोट्याशा ज्ञानामध्ये येईल आणि पुन्हा तसं तयार होईल. ही परंपरा कायम चालू राहणार आहे, ते नष्ट होणार नाही. पण मूळ जो वड आहे तो नष्ट होत नाही. तशा प्रकारचे जग सगळं निर्माण झालंय. सगळ्या जगा म्हणजे जे सत्य ज्ञान आहे ते असं आहे की परंपरा, वेद, छंद आणि स्वर, त्रिष्टुप छंद आणि दैव स्वर याच्यामधून ज्ञान प्रगट होतं. मग आपल्याला ज्ञान नाही, बा आपलं बुद्धी नाही, ज्ञान नाही, मग आपल्याला ज्ञान प्राप्त होण्याकरता काय करायला पाहिजे? तू अशी भक्ती कर, त्या देवाला पाणी घाल, असं कर, तसं, असं काही होत नाही. कारण तुमच्या शरीरामध्ये बदल घडून यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ज्ञान होईल. तसा बदल जर घडलाच नाही तर ज्ञान कुठून होईल? आता इथे या ठिकाणी बदल घडून आणलाय. हिरवट रंगाचा उसाचा रस असून त्यात थोडं दूध टाकले म्हणून तो स्फटिक वर्ण बनलेला आहे. म्हणजे त्याचा रंग बदललेला आहे, रूप बदलले, तर ज्ञान बदललेलं आहे, शक्ती बदललेली आहे. तशा प्रकारचं आपल्या शरीरात जेव्हा सोमरस प्रगट होईल तेव्हा 6 नंबरचा जो व्होल्टेज आहे तो प्रगट होऊन आपल्याला सत्य ज्ञान काय ते कळण. तसं कळणार नाही. परमेश्वर जगात आहे का, देव जगात आहे का, त्याचं तेज प्रवाह काय आहे, सगळं ज्ञान त्यातून मिळतं. अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी जीवसृष्टी, अनंत कोटी जीवजंतू, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या 6 नंबरमधून मिळतात. बुद्धी, ज्ञान आणि तेज हे 6 नंबरमधून प्रगट होतं. आणि ते प्रगट होण्याकरता आपल्या शरीरामध्ये 6 नंबर जो आहे ECGचा, तो 6 नंबर आपला पॉझिटिव्ह 6 mm ते 10 mm आला तर आपल्याला 60 ते 100% सत्य ज्ञान प्राप्त होतं. 100 बुद्धी सत्य ज्ञान प्राप्त हो, बुद्धी सत्य प्राप्त होते. नंतर तेज प्राप्त होत. ज्ञान म्हणजे काय? व ज्ञान म्हणजे काय? तुम्ही असं ज्ञान म्हणजे काय? ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी, सामवेद तत्वमसी, अयात्मा ब्रह्माथर्व, हे ज्ञान आहे. हे 4ही वेदांचं ज्ञान व्हायचं ऋषी लोकांना, म्हणून सोमरसाची गरज ऋषी लोक पेली. त्याच ऋषी लोकांप्रमाणे आपल्याला किंवा ज्ञान व्हावं, ईश्वराप्राप्ती, सगळं ज्ञान, परमेश्वरा जो ज्ञान आहे ना ते आपल्याला आलं पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की ज्ञान प्राप्त व्हायचं म्हणजे कसं होतं? संस्काराने ज्ञान प्राप्त होत, ते आपल्याला प्राप्त होत. समजा
संप्राप्त होतं तर ते प्राप्त जे ज्ञान होतं त्यामुळं आपल्याला शक्ती, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि आपलं जीवन सुरक्षित होतं. सगळ्या जगाला आज ज्ञानाची गरज आहे. सगळ्या जगाला आज बुद्धीची गरज आहे. सगळ्या जगाला तेजाची गरज आहे. आता एक जणाला म्हणलं, महाराज हा हा पोरगा आहे ना, हा बुद्धिहीन आहे, याला बुद्धीच नाही. हा शाळा शिकत नाही, कुठे शाळेत जात नाही, याला काय गम भण येत नाही आणि समजा हा बसून राहतो, काहीच काम करीत नाही. मी त्याला सांगितलं, तुम्ही याची ECG काढा. त्याने ते काढून आल्यानंतर 6 नंबर जे आहे, ते 6 नंबर जे व्होल्टेज आहे ते त्याचं आधी कोणी होतं आणि ते काय वेळा निगेटिव्ह झालं होतं. म्हणजे त्यातलं बुद्धी संपली, ज्ञान संपलं, अजिबात ज्ञान नव्हतं, काही समजत नव्हतं, काय सांगलं तरी काम करीत नव्हतं. मग त्याला सोमरस, फळांतर रसाचं ट्रीटमेंट सुरू केली. तो फळांतर रस प्यायला लागला. 2 महिने 3 महिने गेल्यानंतर त्याचं 6 नंबरचं व्होल्टेज 6 MM आलं, 6 MM झालं आणि मग त्याला अचानक बुद्धी झाली. मग तो पोथ्या वाचायला लागला, ग्रंथ वाचायला लागला, ज्ञान झालं, चकचकीत प्रकाश तेज पडलं. अशा दृष्टीने हे 6 नंबर बटन फार महत्त्वाचं आहे. ते जर आपलं बिघडलं तर आपल्याला काही धंदा पाणी सुचणार नाही, कुठं यश येणार नाही, कुठल्या समाजामध्ये आपल्याला स्थान राहणार नाही. म्हणून 6 नंबरचं बटन नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे उभं 6 MM ते 10 MM असलं पाहिजे. तेव्हा आपली ज्ञानाची प्रतिष्ठा टिकून राहते, ती नष्ट होत नाही. समजा आपल्याला काय ग्रंथ लिहायचा, विचार करायचा, निबंध लिहायचा आहे, तर हे ज्ञान निबंध लिहिताना मला पंख असते तर मी आकाश उडून पळाला असतो, असं गेला असतो, हे ज्ञान, कल्पना, विकास. हे जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे, परमेश्वराचं ज्ञान मिळवायचं आपल्या इथं. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्त्याटी दशांगुलम. तर हा जो परमेश्वर आहे, हजारो अनंत शिरे असणारा, अनंत डोळे असणारा, अनंत कान असणारा, अनंत हातपाय असणारा, अनंत शरीर धारण करणारा, अनंत कोटी ब्राह्मण ज्याच्या शरीरात आहेत असा आणि सगळ्याला व्यापून जो राहिला असा, याच्याजवळ जे ज्ञान आहे सगळं जे आपला प्राप्त व्हायला पाहिजे. परमेश्वराचं ज्ञान आपला प्राप्त होण्याकरता आपलं 6 नंबरचं बटन व्होल्टेज 10 MM पाहिजे. 6 MM पाहिजे म्हणजे परमेश्वराचं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्यात येईल. उदाहरणार्थ हा आंबा आहे, हा आंब्याची कैरी आहे. मग ह्या आंब्याला पोरी होती, त्या आंब्याची कैरी पिकत होती, आंबा होत होता. तेव्हा आपल्याला काही टाइम थांबावं लागणार आहे. मग त्या आंब्याचा पाड लागणार, मग तो आंबा परिपूर्ण पिकणार. म्हणजे त्या आंब्यामध्ये ज्ञान आलं. तसं आपलं जे बुद्धी कौशल्य आहे, ज्ञान आहे, तेज आहे, सगळं जे आहे ते सोमरसानेच प्रगट होतं. बाकीच्याला दुसरं कुठलं औषध नाही. आणि कोणता मंत्र म्हणायचा? जगती छंद, जगती आपला त्रिशोभ छंद दैवस्वर हा मंत्र म्हणायचा. त्यावेळेस आपलं हे ज्ञान प्राप्त होतं. हा मंत्र कसा म्हटला गेला तर या ठिकाणी त्याचं थोडक्यात तुम्हाला परत सांगतो. ओमायत श्वेतं कलशं गोभिं का शर्मन्वाजिम् आक्रमेतं ससवान् हिन्वरे मनसा देवयन्ता कक्षिवते शतहिमाय गोनाम. या ठिकाणी कक्षिवान नावाचे ऋषी आहेत, त्यांनी हा मंत्र म्हटलेला आहे. म्हणजे हा 48 अक्षरांचा ध्वनी मंत्र आहे. हा कलश, कलश म्हणजे काय तर आपल्या भोवयामध्ये जो तिसरा डोळा आहे, तो डोळा जो राहतो तो कलश.
म्हणजे आपलं जसं आपलं कलश म्हणजे भांड आहे ज्याच्यावर नारळ ठेवा पूजा करतो, तशा प्रकारचं कलश आपल्या भुवयांच्या मध्ये आहे. तो प्रगट झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये स्फटिकमय सोमरस प्रगट गेल्यानंतर तो पूर्ण भरतो आणि मग त्या ठिकाणी ज्ञान उकळते, ज्ञान प्रकट होतं, ज्ञान तेज प्रकट होतं आणि ते आपल्याला या 6 नंबरमधून मिळतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे किंवा तुमच्यात ते तेज आलं का नाही याचा तपासून पाहू. समजा तो ECG काढला आणि तो ECG तर तुमचा 6 नंबरचा व्होल्टेज हृदयामधला 10 mm आला, तर तुमचा मेंदू हृदय कलश जो आहे आज्ञाचक्रामधला आणि हृदयातला व्होल्टेज जो आहे हा कलश पूर्ण भरलेला आहे 10 mm मध्ये. आणि तो पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला कुठलेही प्रश्न जरी विचारले तरी तुम्ही उत्तर देऊ शकता. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, हे जग कसं निर्माण झालं, कुठं झालं, किती झालं, हे जे सगळं ज्ञान आहे परमेश्वराचं ते आपल्याला मिळवायचं आहे. आपल्याला जे ज्ञान मिळवायचे तो आपण पाहतो. एक उदाहरण सांगतो. एक डॉक्टर होता, त्याच्या समोर एक वेडा माणूस बसायचा. रोज त्याच्याकडे निरीक्षण करायचं, त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं, तो बसायचा. तो असं पाहता पाहता पुढे तो डॉक्टर वारला. डॉक्टर वारल्यानंतर डॉक्टरची जी स्मरणशक्ती, बुद्धी, ते जे ज्ञान होतं ते इयाड्याच्या डोक्यात उतरलं. इयाड्याने काय केलं, डॉक्टरचे कपडे घातले, हात स्टेथोस्कोप घातला आणि बसला दवाखान्यात येऊन, इकडे हे औषध घे, ते औषध घे, तू असं कर. डॉक्टर जेवढं ज्ञान होतं तेवढं हा माणूस ज्ञान सांगायला लागला. इतका अद्भुत चमत्कार ह्या ज्ञानाचा 6 नंबर का झालं, तर डॉक्टरचा व्होल्टेज जो 6 नंबरचा होता तो 10 mm होता. मग हा असा का करतो बा, याला कसं काय ज्ञान झालं? दैवी चमत्कार आहे, अमुक चमत्कार आहे, कोण काय सांगते. म्हणलं काय ना, घाबरू नका, याचा ECG काढा. मग त्याचा ECG काढल्यानंतर पोरीचा ECG दाखवा. पोरीचा 6 नंबर, त्याचं 3 mm होतं. पण त्याचा आता 6 नंबरचं जे ECG आहे तो झालं 10 mm. आणि मग डॉक्टरच्या डोक्यात जे इत्थंभूत ज्ञान होतं ते ज्ञान त्याला झालं. आता शाळेत शिक्षक असतात, ते शिक्षक मुलांना शिकवतात, तर ते शिक्षकाचं ज्ञान जसं तसं त्या मुलांच्या डोक्यात येतं. परंतु शिक्षकांचा जर व्होल्टेज 10 mm असेल आणि त्या मुलांचा व्होल्टेज जर समजा 3 mm असेल, तर त्या शिक्षकाने शिकवलेलं त्या मुलांना काही येणार नाही. आणि त्या मुलांचा व्होल्टेज जेव्हा 10 mm होईल तेव्हा त्या शिक्षकाने शिकवलेलं त्याला ज्ञान होईल. आता पूर्वीचं गुरुकुल परिस्थिती अशी होती की गुरुकुलामध्ये मुलं राहायची, तिथं तूप, साळीचा भात आणि आमटीवर असं काहीतरी प्रकारचं जेवण असायचं. गुरुने तेच खायचं, नंतर शिष्यांनी तेच खायचं. त्यावेळेस गुरु शिष्य यांची जी बुद्धीची कॅपॅसिटी आहे 6 नंबरची, ती 10 mm पर्यंत यायची. आणि मग गुरुनी एकदा जरी म्हणलं ना जय श्रीराम, तर सगळी मुलं जय श्रीराम पाठ करायची. म्हणजे त्यांना असं पूर्ण ज्ञान होत होतं. उदाहरणार्थ वाल्मिक ऋषी आणि लवकुश रामाची मुलं, यांना वाल्मिक ऋषीकडून भरपूर जसं आहे तसं ज्ञान झालं. तर सांगायचा मुद्दा की शिक्षक, पूर्वीची गुरुकुल पद्धत जी होती तिच्यामध्ये शिक्षक जे खाईन तेच मुलांनी खायचं, म्हणजे ती बुद्धी त्यांना प्रकट व्हायची. नंतर कृष्ण आणि बलराम हे सांदीपनीच्या आश्रमात गेले तेव्हा त्यांना जे ज्ञान पाहिजे होतं त्यांनी ते 64 दिवसात मिळवलं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि धनुर्वेद विद्या, अशी का इतर विद्या आहे ते सगळं त्यांनी 64 दिवसात पूर्ण केली. आपलं ही सगळी विद्या शिकायला 64 वर्ष लागली असती का, तर आपला हार जर त्या बापात नव्हता तेव्हा हे गुरुजी पुरेपूर अशी फळं खायची, मुलं पण फळंच खायची. त्यामुळे त्यांची बुद्धी
झटपट एक स्वरूपामध्ये असायची. आताचं गुरुकुल म्हणजे शाळाकुल जे आहे ना, शिक्षकाची बुद्धी, शिक्षक जर शिक्षक शाकाहारी असन तर मुलं विचित्र आहारी असतात आणि मुलं जर शाकाहारी असतील तर शिक्षक विचित्र अवस्थेत आहे. ही जी परिस्थिती आहे, तर दोघांचं शरीरातलं जे काही घटक आहेत, व्होल्टेज आहे, छंद आणि स्वर एकमेकांना जुळवून घेत नाहीत. म्हणून शिक्षकाने शिकवलेलं अलीकडच्या काळात त्या मुलांना समजत नाही आणि मुलं जे काय बोलतील ते शिक्षकाला समजून सांगता येत नाही. याचं कारण ते दोघांचा जो एक जीव, एक बुद्धिमत्ता मिळवण्याचं शास्त्र आहे, तो व्होल्टेज तयार झालेला नाही. म्हणजे अलीकडच्या काळामधलं शिक्षण जे आहे ते गुरुकुल पद्धतीचं नसून ते मनकुल पद्धतीचं आहे. मनाला येईल तसं वागायचं. आता एका शाळेत एक शिक्षक होते, शाकाहारी शिक्षक. ते मुलांना शिकवायचे. तिथं 50 मुलं होती, त्यातली 30 मुलं शाकाहारी होती. तर ह्या शिक्षकाने शिकवलेलं ज्ञान त्या 30 मुलांना झटपट व्हायचं आणि बाकी जे 20 मुलं होती त्यांना ते ज्ञान लवकर होत नसतं, मठ्ठसारखे वागायचे. कारण त्यांचा आहार वेगळा होता. मग ते पालक शिक्षकाला आले दम द्यायला. म्हणजे आमच्या मुलांना काहीच येत नाही. मी रस्त्यावर चाललो होतो नोकरीला असताना मला लहान भाऊ. म्हटलं काय झालं हो? म्हणजे ह्या मुलांना काहीच येत नाही. इतकी फी भरली, हे वेळी शिक्षकाला दिलं, का कळत नाही? म्हटलं थांबा, शिक्षकाला विचारलं तुम्ही काय खाता? ते म्हणे मी दररोज दूध पितो, फळं खातो आणि शाकाहारातलं वरण भाताचा हलका आहार घेतो. बरं तुमची मुलं काय खातात सांगा? ते म्हणले आमची मुलं रोज थोडंसं काय ते वाकडं तिकडे खातात आणि त्याची येतात. मग काढा ECG तुमचे. मग त्या मुलांच्या ECG तपासले, शिक्षकाचा तपासला, त्या बाकीच्या 30 मुलांचा ECG पाहिला. तेव्हा असं आढळून आलं मला आणि आमच्या डॉक्टर टीमला, या त्या शिक्षकाचे व्होल्टेज जे आहेत 6 mm आहेत, ते सर्व मुलांचे दुसऱ्या 6 mm आहेत. म्हणून शिक्षकाने शिकवलेलं जे ज्ञान आहे त्या मुलांना तंतोतंत येते. पण ही दुसरी जी मुलं आहेत ती 20, त्यांचं जे 6 नंबरचं बटन आहे ती 3 mm, 2 mm किंवा 2.5 mm असं होतं. त्यामुळं खाण्यापिण्यामुळं हे त्यांना ज्ञान होत नाही असं त्या पालकांना सांगितलं. मग पालक म्हणले आम्ही आता असं करतो, यांना आम्ही फळं, दूध रोज देऊ. म्हणले द्या आणि 2 महिने आपण बघू परत. मग त्या मुलांना पुन्हा दूध ती ट्रीटमेंट सुरू केली, बाकीचं खायचं बंद झालं. मग ती मुलं 2 महिने म्हणजे जवळजवळ 90-80% चालली. कारण त्यांचा 6 नंबरचं बटन, 6 नंबरचं व्होल्टेज हे परत 6 ते 10चे मनमध्ये आलं. म्हणजे तुमचं जीवन जे आहे बदलू शकतो. ठेवले आनंद तैसे राहावीत असं चालत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, सगळ्यांचं इथं नशीब बदल झालंय. सगळं ज्ञान व्हायला लागले, ते झालंय आणि या अशा दृष्टीने हे सगळं तेच प्राप्त होते. परमेश्वराचं जो ज्ञान आहे, वेदांचं, ग्रंथांचं, उपनिषदांचं, त्यातलं ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे. म्हणजे आपला 6 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो नेहमी 6 ते 10 MM पाहिजे. म्हणजे स्वर्गाचे परमेश्वराचं ज्ञान आहे, ते ज्ञानाचे प्रवाह आपल्याकडे वाहत येतील. जसं नदीचं पाणी डोंगरावर असतं, ते खाली वाहत 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 चालतं. तशा प्रकारचं परमेश्वराचं जे ज्ञानाच्या लहरी आहेत, त्या सगळ्या लहरी आपल्या शरीरात मेंदूत उतरतात. 6 नंबर बटन नशिबात येऊन आदळतात. त्या कळशामध्ये ते सोमरस आहे त्या साठवल्या जातात आणि मग ते ज्ञान प्राप्त होतं. स्वयमेव ज्ञान प्राप्त होतं. अशा दृष्टीने ही गूढविद्या आहे. हे गूढविद्या प्राप्त करण्याकरता आता समजा तुम्हाला समजा खूप ज्ञानी बनायचं आहे. मग आता बरेच शिक्षक, बरेच परिस्थिती असे की जे भूतियान मार्गाचे आहे, त्यांचे व्होल्टेज कमी आहे, त्यांचे बसणारे व्होल्टेज कमी आहे, त्यांना तसं ज्ञान होतं. पित्तर ज्ञानाचे आहेत, त्यांचा व्होल्टेज समजा 3-4 MM तसं ज्ञान होतं. देव मार्गाचे व्होल्टेज 6 MM, 10 MM आहेत. मग देव मार्गाचं देवा साक्षात्कार दृष्टांत ते जे सगळ्या गोष्टी होऊ लागतात. अगदी साधं शास्त्रप्रमाणे तुम्हाला देव का भेटत नाही, साक्षात्कार का होत आहे, ज्ञान का होत नाही, याच्याकरता तुम्ही ECG काढा आणि स्वतःच मोजून पहा. 6 नंबर 6 MM ते 10 MM आला की तुम्हाला ईश्वरी ज्ञान प्राप्त होणार आहे.
बोला श्री रामलिंग महाराज की जय। हयग्रीव गोंडदी गंगा मैया की जय। ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र सहस्रपात स भूमिं विश्वतोर्त्य दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीरामचंद्र महाराज की जय। स्वयंभू जगात आणि महाराष्ट्रात 5 शक्तिपीठ स्वयंभू प्रगट करणारी महापंच सागरेश्वरी माता की जय। शनीश्वर महाराज की जय। हनुमंत की जय। श्री गुरुदेव दत्त। हरिओम तत्व शांती शांती।